हो असू दे जा. जाऊ द्या. नमस्कार मंडळी, मी सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे. आशुताई निघाल्यात मुंबईला आणि खूप एक्सायटेड आहेत. केस पण विचारले नाही, काय नाही, नुसती गडबड चालू आहे तिची. आणि आता तिला सोडायला निघाली आहे. तर आता चला जाते आणि तिला गाडीला बसवून येते. बघूयात कोणती गाडी मिळते ते. आता स्वयंपाक आवरला, जेवणही झालेलं आहे तिचं. तर आता चला निघतेच आहे. च्या शूटचं जे आपल्या या गुंड्या नेल्या होत्या तर त्या आणून दिल्या वैभवीने आणि ते मी कपाटात इथे ठेवत होती. आणि इथे ठेवतानाच पटकन याची जी ग्लास होती ना तीच म्हणजे अशी निसटली आणि असं मी आवरेपर्यंत खाली पडली आणि अगदी थोडक्यावर कोपरा गेलेला आहे. सिंदूर लागली, आशूला लागलं. ऐक जाता जाता तिच्या हाताला लागलं. म्हणजे तिने उचलून ठेवताना तिला लागलं. नशीब मी पकडली पण मला नाही लागलं आणि तिने उचलून ठेवताना तिला लागलं. नेमकं जाताच हे झालं. काय किती घेतलंय बघा, किती बोचकं भरून घेतलंय. होय ना. लॅपटॉप म्हणून ते घेतलंय ग. लॅपटॉप बसून रिव्ह्यू पेपर बनवून होईल मला. बरं चल आता, नाही तर जाईल. मोकळे सोडणार आहेस का केस? घेतलंय ना मी. चल चावी पडली. यायची इच्छा नाही रिटर्न. बघा मग तिकडे जॉब बिब. नको बाया. का? पेपरला यावं लागेल ना, म्हणून नंतर बघायचं परत. होय. आता ह्यावेळेस फक्त बघून घेते जरा. स्कार्फची तशी मला काय गरज नाहीये. हो ना, नाही नेलास तरी चालतं. तिथे नवीन घे. ठेव. स्कार्फ ठेवू? तिथं लागेल ना असं. कशाला लागतोय? लागायचं, काळी पडली तर. दीदीचा घ्यायचा. स्नो ए स्नो बघ काय काय जीजे मारल धरून. घ्यायला पाहिजे होतं कुचू. घे की कुठं. नको जाऊ दे, नको राहील तिकडं. चल चला. संक्रांतीची तयारी. बसेल की ह्याच्यात ठेव. आशू बॅगेत ठेव. वर ठेव की साईडला. एसटी बंद पडलेली आहे आणि आता आशुताईंची एसटी अजून आलेली नाही. वाट बघतो, येईल तेव्हा मग बसवून द्यायला येईल. खूपच एक्सायटेड आहेत आशुताई. आशुताई लागलंय नेमका हाताला. अण्णा आहे ना, अण्णा अण्णा बघू, दाखव हाताचं दाखव की. जाता जाता नेमकं लागलं. सांगितलं ना तुला तिथे धरू नकोस म्हणून. तिथं नाही, तिथं नव्हतंच धरलं, ती ठेवताना लागली, बेडवर ठेवताना. गाडीवर आलो असतो का नाही. एक तर ती स्कूटी चालू होत नाही, त्याला किक स्टार्ट करायला लागते. ते बघतो, सांगतो. चिंट्या सोडायला आलाय तुला. एक मेंबर सोडायला किती मेंबर आलेले आहेत बघा. हो असू दे जा. जाऊ द्या. सांगितलंय. आशुताईंना गाडी मिळाली आणि आशुताई आता गेलेल्या आहेत मुंबईला.
आणि आत्ता वाजले आहेत 11. बरोबर 11ला आली रे गाडी. 3:30-4पर्यंत पोहोचून जाईल. यस या. हो तुमच्यासाठीच बसलो आहोत आम्ही, कारण तुम्ही येणार आहे माहिती आहे ना मांडीवर, है ना. मला वेळ झाली आहे जेवणाची आणि मस्त असा आजचा जो मेनू आहे तो मी तुम्हाला दाखवते. आजचा मेनू काय आहे. आशुताई ते जेवण करून गेलेले आहेत. अहो आलेत, त्यांचं आता आवरायचं चालू आहे. मला भूक लागली त्याच्यामुळे मी आता जेवायला घेतलेलं आहे. तर चला मी दाखवते तुम्हाला आजचा मेनू काय आहे ते. तर आजच्या मेनूमध्ये छान अशी पावट्याची आमटी आहे, सोबतच मसाला भेंडी आहे, भाकरी आणि मस्त असं हे तोंडाला पाणी सुटलं नाव घ्यायच्या आधीच आंब्याचं लोणचं. आणि असं हे ताट तयार आहे आणि मस्त आता भूक लागलेली आहे, तर जेवायला सुरुवात करते. आमची झोपायची पद्धत बघा. एकदम स्वस्त पडलो आहे. काही कोणाचं घेणं नाही, देणं नाही, काही नाही. मस्त अशी झोप चालू आहे. गोदी बाबा, गोदी बाबा, गुड इव्हिनिंग बाबू. स्नाव. बापरे, झाली झोप. स्नावची झोप झाली का? स्नाव भाऊ, भाऊ लपाड्या उठ. चला उठा 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 उठा. चल चला चला बाहेर जाऊया. बाहेर बसायचे ना आपण. तू येतो ना बसायला. चहा ठेवतो ना. चला मस्त असा गरम गरम चहा आत्ताच घेतलेला आहे. जस्ट चहा पिऊन झालेला आहे. आणि अजूनसुद्धा स्नो तिथेच झोपलेला आहे जिथे तो झोपलेला होता. तर थोडंसं झाडांना पाणी सोडते आता आणि झाडू वगैरे मारून घेते. जी संध्याकाळची कामं आहेत आता त्याची सुरुवात दिवसभर तर चालूच असतं. सकाळचं झालं की संध्याकाळी, संध्याकाळचं झालं की सकाळी. रोज उठून भाजी काय बनवायची, कुठली भाजी बनवायची, काय द्यायचं, असं हे चालूच असतं. आणि त्यातच हे दिवस असे निघून जात असतात. आणि त्यातून मग मध्ये मध्ये कुठे ऑर्डर, कुठे काही दवाखाना, कुठे काही शॉपिंग, कुठे कोणाचा कार्यक्रम, कोणाचं काय, हे असंच चालू असतं. आणि हे असंच चालू राहणार आहे. तर असंच चालू राहू देत. आपणही आता म्हणजे माझं जे आता काम आहे तर ते आता करायला घेते. साफसफाई करायला घेते. मस्त चहा घेतलेला आहे, फ्रेश वाटलं, बरं वाटलं जरा. आणि आता संध्याकाळच्या कामाला सुरुवात करते. आता झाडू मारते आणि झाडू मारत मारत मस्त झाडांना पाणीही घालून घेते आणि पुन्हा तुमच्याशी बोलते. माझी चालू आहे साफसफाई आणि या साहेबांची चालू आहे लुडबुड. यांना मध्ये मध्ये करण्याशिवाय दुसरं काहीच येत नाही. तर थोडीशी साफसफाई आता इथलं तर झालेलं आहे. आणि मस्त अशी ही आपली छोटीशी फुलबाग आणि खूप सुंदर अशी फुलं आलेली आहेत. मस्त दिसतात, भारी वाटतात. आणि आपला हा स्नो. चला इथला तर झाडू मारून झालेलं आहे, घरातलं झाडू मारून झालेलं आहे. आता बाहेरचा अंगणातला झाडू मारायचा. अंगणातला झाडू मारायला काय होतं, सगळ्या गाड्या उभ्या असतात आणि मग झाडू मारायला येत नाही. असंही अंगण स्वच्छच असतं, त्याच्यामुळे एवढं काही गरज लागत नाही. तुम्ही बघू शकता आता यात फक्त एकच गाडी नाही आहे इथे, नाही तर सगळ्या गाड्या अशा दारात उभ्या असतात. त्यामुळे मग झाडू पण नीट मारता येत नाही. पण स्वच्छ आहे. जरा पाणी मारलं की बरं वाटतं. आता बघूया थोड्या वेळाने पाणी आलं की मग पाणी मारून घेऊ. स्नो स्नो त्याला मातीत लोळायचं असतं. पूर्ण मातीत असा घुसळतो नुसतं, जसं आपण ताक घुसळतो ना त्या पद्धतीत हा मातीत पूर्ण घुसळतो आणि सगळा पांढऱ्याचा काळा होऊन येतो, है ना स्नो.
खरं आहे ना? तिथे समोर तुम्ही बघू शकता त्या घरामध्ये हरिपाठ चालू आहे. सगळ्या ज्या वयोवृद्ध ज्या महिला आहेत, सगळ्या ज्या वयस्कर, तर त्या तिथे जमतात. आणि म्हणजे असं नाही की तिथेच कोणाच्याही घरी, आज तुझ्या घरी उद्या माझ्या घरी, असं त्यांचा हा हरिपाठ चालू असतो. तर इथे तो हरिपाठ चालू आहे. चाललंय बघा कसं. कोंबडी बघते. कोंबडीने बघितलं की थांबलं. स्नो तुला नाही सापडणार. आली जीजी, आली जीजी. मारा स्नोला, मारा. दब धरून बसलंय नुसतंच. तुम्हाला काही दिसतंय का बघा. मी फक्त मोहर बघत होते आणि हे पटकन हल्लं, म्हणून मी ते बघायला गेले तर हे बघा. पळालं. कुठे गेलं बाई? दिसेना पण. हे बघा. सरडा. आणि हे येड स्नो. स्नो पाणी सोडलंय आंब्याला, तर त्या पाण्याबरोबर खेळतंय. स्नो गेलं, आता पळालं. असू द्या ना इकडं. खा. मूर्ती खाली ठेवली. मस्त. नाही असू देत ना. मस्त दिसते ना. भारी. ते आत्ता दिली वहिनीने आणून. वहिनीने आत्ता आणून दिली हो. ती आता अशीच ठेवायची. स्नो ते बघा, ते बघा, ते बघा कसं लोळते मातीत. ए गांधड्या. पळालं. स्नो गेलं. बाबू आता आजी हाक मारते. कुठं आजी हाक मारते? फोन मध्ये, फोन मध्ये. ती बघ. आऊ. बाबू काय करते तू? ए पिलू बाय, पिलू बाय. घोडा ना झा केला. हा झा झा झा. मरल माव खाली. बसती एकदम बाटकन. अरे हसते बघा कसली. आगाव झाला डब्बू. आगाव आगाव डब्बू आगाव. आता 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 वाढेनात पण म्हणजे असे पटापट केस.
दात आले सगळं आता एकदा. गाढव आहे. दात आले पप्पूला म्हणजे बघा तिने घातलेला हात म्हणजे तू घालू नको लय पप्पू म्हणतो मी घालतो घातला का नाही. कशी उड्या मारती. बाबू ते बघा ऐक झा झा मगाशी तिला करत होती तशी. आम्ही गणपतीला आणायला गेलो तेव्हा शिव गणपतीलाच ना मोठी गाडी घेऊन गेलो काय सकाळला एसटी ती माणसं बघत होती. हा जबरदस्त तिच्याकडे बघत होती सकाळ नाही होय. काय करू काय उतरवत तर दम नाही त्याला. तेव्हा ती वेगळी दिसत होती. निघाली फिरायला निघाली. कशी दिसत होती शिंगुल पण तेव्हा होता आज शिंगुला एवढ्याच वेगळं. गोल राणी बाबू सर्दीच जाय ना ती तिला उलटे माणसाला जुलाब होते. चला 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 बाहेर नको जाऊ हा. मारतात ना तुला. कोणी मारलं बाबूला माझ्या. स्नो त्याने हायसणार आहे घरात. बापू नाही आले अजून. चला आले आहे वरच्या घरून. थोडंसं म्हणजे चर्चा करायची होती. म्हणजे आबांचा वर्षश्राद्ध आलेलं आहे आता 31 तारखेला तर त्याबद्दल म्हणून गेली होती. आणि त्यात तेवढ्यातच पिल्लूचा व्हिडिओ कॉल आलेला. एकच मिनिट. तर त्यात पिल्लूचा व्हिडिओ कॉल आलेला तिच्यासोबत बोलत बसलेले. आणि आत्ता आली आहे घरी आणि वाजले आहे 11:30. म्हणजेच आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवते कारण आता वेळ झाली आहे आरामाची. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा, खात रहा, फिरत रहा, अशीच मज्जा करत रहा. बाय.